वेलकम टू पिंशू किचन। आता श्रावण सोमवारचा महिना चालू आहे, रक्षाबंधन येत आहे। त्यासाठी आपण आज एक स्पेशल वडी बनवूया, जी उपवासालाही चालते आणि रक्षाबंधनसाठी पण यूज करू शकता। आणि 1 ते 1.5 महिना स्टोअर करून ठेवली असता, त्याला बुरशीसुद्धा येत नाही आणि छान लागते। आणि काजू कतलीलासुद्धाही मागं टाकते अशी टेस्ट येते बघा। अलगद तुटते, तोंडात टाकताच विरघळते आणि खूप छान चवीला होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही भाजून भट्टीचे आणले तरी चालते, पण घरी भाजलेले खूप छान लागतात। 4 ते 5 मिनिट मी मंद गॅस ठेवला आणि शेंगदाणे भाजून घेतले छान पॅनवर। आणि थंड झाल्यावर बघा मी छान असे हाताने चोळून घेत आहे। खूप बघा अलगद असे त्याची साल निघालेली आहे। एवढेच भाजायचे, आपल्याला डाग वगैरे पाडायचे नाही आहे शेंगदाण्याला। आता आपण हे एका चाळणीने चाळून घेऊया। हा झारा घेतलेला आहे मी, त्याने आपण आता त्याची सालं काढून घेऊया। खूप अलगद निघतात बघा, खूप सोपी ट्रिक आहे, पाकडलं की घरभर होते। आता आपले हे 1 वाटी शेंगदाणे छान निघालेले आहे। आता मिक्सरच्या भांड्याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहे। त्यात मी चवीसाठी छान विलायची टाकत आहे, 3 विलायची टाकल्या आणि मिक्सरला पल्स मोडवर फिरवायचं। कारण आपण जर एकसारखं फिरवलं असतात, शेंगदाणे हे तेल रिलीज करते, आपल्याला तेल हे रिलीज झालं नाही पाहिजे। असं मोकळं असं बारीक पीठ तयार झालं पाहिजे शेंगदाण्याचं। इथे बघा 1 वाटी शेंगदाणे होती, तर पाव वाटी साखर घेत आहे, अर्ध्या वाटीला थोडी कमी। तुम्ही अजूनही कमी घेऊ शकता डायबिटिक असेल तर, कारण शेंगदाणे हे ऑलरेडी तेल रिलीज करते, ते गोड लागते। आता मी जेवढं आपल्याला साखर घेतली होती त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी कमी घेतलेलं आहे। तर साखर छान विरघळून घेऊया। साखर विरघळीपर्यंत एका ताटाच्या बुडाला मी छान वितळलेलं तूप लावून घेत आहे। तुम्ही तेल तूप काहीही लावलं तर चालेल। आपण तेल लावून घेतले असलं तरी चालते आणि तूप लावलं तरी चालते। मी तूप लावलेलं आहे। तर साखर ही विरघळून घेऊया। बघा हलकासा आता एक तार निघत आहे आपल्याला। मी सतत तुम्हाला पाक दाखवते बनेपर्यंत। बघा हळूच हे केलं असतं तर हलकं चिपचिप होत आहे। पाक बनवणं ही एक महत्त्वाची कन्सिस्टन्सी आहे याच्यात। भरपूर टीप आहे याच्यात लक्ष देण्यासारखी, की आपण शेंगदाणे हे कवळे भाजलेले आहे। मंद आचेवर गॅस ठेवला होता बघा। पाक मी तुम्हाला जवळून दाखवते, तार कशी येत आहे त्याची। बस या स्टेपची आपल्याला तार हवी आहे पाकाची, बघू शकता। आता जास्त समोर हा पाक गेला नाही पाहिजे 1 तारीपेक्षा। तर मिक्सरला आपण हे फिरून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि इलायची पुडचं, ते टाकून देऊया पावडर आपण आता आणि छान मिक्स करूया। इथे मी मिल्क पावडर टाकलेला आहे पाव चमचा। पोहे खायच्या चमच्याने म्हटलं तर 4 चमचे मिल्क पावडर आहे। हे छान मिक्स करून घेऊया बघा। सतत याच्यात उलटणं किंवा पळी फिरवायची आहे, त्यामुळे आपलं सारण हे बुडी लागणार नाही आणि आपल्या वडीला छान टेस्ट येणार आहे। तुम्ही काजू कतलीची वडी खायलाही विसरून जासाल, एवढी छान ही वडी तयार होते, पेढ्यासारखी मऊसूत घरी। आणि हलवाई स्टाईल मी हे तुमच्यासोबत ट्रिक शेअर करत आहे। आमच्या विदर्भात अशाच पद्धतीने बनवते बघा। मी तुम्हाला 2 ते 3 मिनटाला प्रत्येक दाखवत आहे की कशी त्यांची घट्ट झालेलं आहे। बस याच घट्ट कन्सिस्टन्सीचा आपल्याला हवा आहे। कढईनं सोडून दिलं ना आपलं सारण की परफेक्ट झालं। इथे मी फूड कलर मिक्स केलेला आहे, तुम्ही कोणताही फूड कलर मिक्स करू शकता। शेड बनवूया आपण छान त्या बर्फीचा कलरचा। आता हे उरलेलं सारण मी उलटे आपण जे प्लेट ठेवली होती त्याला थापून घेतलेलं आहे, त्याच्यावर हे कलरवालं मिश्रण थापून घेऊया। हे खूप लवकर सेट होते, ही प्रोसिजर तुम्हाला लवकर करावं लागेल। आणि बघा किती छान पद्धतीने सेट झालेला आहे। आपल्याला कुठेच साचा किंवा मोडची आवश्यकता नाही, तुम्ही बटर पेपरवर पण करू शकता हे सेट। आणि बघा किती छान चौकोन असा चौरस आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्या छान सुरीने आपण वड्या पाडून घेऊया। सारण हे साधारण कोमट असतानाच वड्या पाडायच्या,
थंड झाले असतात, वड्या व्यवस्थित पडत नाही. बघा, जसे हलवाई कसे काजू कतलीच्या बर्फीला शेप देतात त्याचप्रमाणे दिलेली आहे. आणि 250 ते 300 रुपयाची मिठाई आपली घरीच तयार होते. आणि आता श्रावण महिन्याच्या उपासालाही तुम्ही बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता. रक्षाबंधनलाही याचा उपयोग होते. वाळतानी ताटात ठेवली असतात, छान लागते खायला ही वडी. आणि कृष्णाच्या जन्मालासुद्धा अष्टमीला बनवू शकता घरचा प्रसाद. आपल्याला विकत आणायची काही नाही, घरचं कधीही पदार्थ बनवलेलं छान असते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. आणि बेल आयकॉनचा बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याच्यावर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि बघा किती छान आपली हलवाई स्टाईल बर्फीची वडी तयार झालेली आहे. काजू कतलीसारखी शेंगदाण्याची, खूप घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने मी शेअर केलेली आहे. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.